नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बातमीपत्रात आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून. हमीभावानं सोयाबीन खरेदीचा उद्या शेवटचा दिवस. केंद्राबाहेर वाहनांच्या लांब रांगा. सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. अंबाजोगाईच्या घाटनांदूर शिवारामध्ये सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी. आज शेवटची तारीख असल्यानं केंद्रावर वाहनांच्या रांगा. सोयाबीन विक्रीसाठी मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदीची उद्या शेवटची तारीख. नाफेड केंद्रावर वाहनांच्या मोठ्या रांगा. हजारो शेतकरी सोयाबीन विक्रीच्या प्रतीक्षेत. मुदत वाढवून देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यामधील वनोजा गावातील संत्रा बागेला परदेशी गुंतवणूकदारांची भेट. नेदरलँड आणि अमेरिका इथल्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांबाबत माहिती घेतली. गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यामधील मनेरी परिसरामध्ये मका लागवडीकडे कल. परिसरामध्ये 1875 हेक्टर क्षेत्रावर लागवड. धानाला लागवड म्हणून शेतकऱ्यांकडून मक्याला पसंती. परभणीमधील शेतकऱ्यांना कापूस दरवाढीची अपेक्षा. त्यामुळे कापूस घरामध्येच पडून कापसाला सध्या 7,000हून अधिकचा दर. नांदेड जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील ज्वारी आणि तुरीवर रोगाचा प्रादुर्भाव. मात्र गहू जोमात. थंडीमुळे गव्हाला पोषक वातावरण. तर गव्हाला योग्य भाव मिळावा शेतकऱ्यांना अपेक्षा. देवळा तालुक्यामध्ये मजूर टंचाईमुळे ब्लोअरनं फवारणी केली जाते. मजूर टंचाईवर कसमादे गावातील शेतकऱ्यांचा उपाय. वेळ पैसा बचत आणि मजूर टंचाईवर मात करण्यासाठी कांदा उत्पादकांची ब्लोअरला पसंती. केळीच्या दराची जोरदार मुसंडी. बाजार समितीमध्ये केळीचे दर 1,000 रुपयांवरून 2,200 रुपये प्रति क्विंटलवर. महाकुंभ आणि रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर केळीच्या दरामध्ये सुधारणा. अमरावतीच्या वरुडमध्ये संत्रा पिकाला भाव नसल्यानं शेतकऱ्यांचं उत्पादन खर्च देखील निघेना. संत्रा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. कोल्हापूर जिल्ह्यामधील दूध उत्पादक शेतकरी आक्रमक. गायीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. सांगली जिल्ह्यामध्ये जीबीएस रुग्णसंख्या 6वर. रुग्णांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर. कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यामधील दुंडगेमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जमीन मोजणी. सौर प्रकल्पासाठी 16 हेक्टर जमिनीची कब्जेपट्टी. ग्रामस्थांमध्ये असंतोष. चंद्रपूरमध्ये ओबीसी वसतिगृहातील विद्यार्थी भोजन निर्वाह भत्त्यापासून वंचित. सरकारनं दखल न घेतल्यास ओबीसी नेत्यांकडून 5 तारखेला आंदोलनाचा इशारा. जळगावच्या गणेशनगर भागामधील अतिक्रमणावर पालिकेची कारवाई. पालिकेकडून वयोवृद्ध दाम्पत्याच्या घरावर हातोडा. घर पाडू नका, आम्हाला मुलं नाहीत, आम्ही कुठे जायचं. वृद्ध दाम्पत्याकडून पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी. चंद्रपूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात व्यापारी आक्रमक. व्यापाऱ्यांनी थेट अतिक्रमण कारवाईच्या वाहनाखाली झोपून निषेध व्यक्त केला. जाणीवपूर्वक कारवाई केली जात असल्याचा व्यापाऱ्यांचा आरोप. नागपूर स्थित सोलार ग्रुपला भारतीय सैन्याला शस्त्र पुरवठा करण्याचे 6 कोटींचं कंत्राट. सोलार ग्रुप भारतीय सैन्याला पिनाका रॉकेटचा पुरवठा करणार. चंद्रपूरच्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंडला 6 दिवसांची कोठडी. वनविभागाकडून प्राण्यांच्या अवशेषासह वाघाच्या शिकारीचं साहित्य देखील जप्त. प्राण्यांचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. नागपूरमध्ये व्यसनासाठी दुचाकींची चोरी करणाऱ्या आरोपीला अटक. 6 दुचाकी वाहनं जप्त. गणेशपेठ पोलिसांची कारवाई. नाशिकच्या मालेगाव तालुक्यात चोरींच्या घटनांमध्ये वाढ. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शेतशिवारात चोरट्यांचा धुमाकूळ. पोलिसांकडे रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी. बुलढाण्याच्या शेगावमध्ये 42 लाखांचा गांजा जप्त. एकाला अटक तर एका फरार आरोपीचा शोध सुरू. शेगाव शहर पोलिसांची कारवाई. कराड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून बेकायदा पिस्तूल विक्री आणि खरेदीसाठी आलेल्या 3घांना अटक. 2 पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसांसह 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. नाशिकमध्ये अवैध देशी बनावटीचे 2 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुस जप्त. संशयित आरोपी ताब्यात. नाशिक शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. परभणी जिल्ह्यामधील कळगाव शाळेच्या स्नेहसंमेलनामध्ये हाणामारी. बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना मारहाण. 16 जणांविरोधात गुन्हा दाखल. नागपूरच्या टिपू सुलतान चौकामधून 2 बांगलादेशी नागरिकांना अटक. एटीएस आणि यशोधरा नगर पोलिसांची कारवाई. आरोपींची भारतीय पासपोर्टवर बांगलादेशामध्ये प्रवास केल्याची देखील माहिती. सांगलीमधील कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये परप्रांतीय कामगाराची हत्या. किरकोळ वादामधून हत्या झाल्याची माहिती. दोघांविरोधात गुन्हा दाखल करून अटक.
पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. चंद्रपूरच्या बल्लारपूर शहरामध्ये एका साऊथ इंडियन हॉटेलमध्ये बालकामगार आढळला. दुकान मालकासह आस्थापनांवर देखील गुन्हा दाखल. गोंदिया जिल्ह्यामधील रोजगार हमी योजनेच्या मजुरांचे 25 कोटी रुपये थकले. मागणी करून देखील 4 महिन्यांपासून पैसे मिळत नसल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ. बुलढाण्यामध्ये 70 वर्षीय नराधमाकडून 9 वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न. वृद्ध नराधमाला 10 वर्षांच्या कारावासाची शिक्षा. खामगाव न्यायालयाचा निकाल. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी आत्मघात करणाऱ्या वनमजुरासाठी विविध सामाजिक संघटना रस्त्यावर. जयखेडा पोलीस ठाण्याबाहेर विविध सामाजिक संघटनांसाठी या वन विभागातील अधिकारी आणि संबंधितांची चौकशी करण्याची मागणी. यवतमाळमध्ये जीएसटी पथकाची छापा टाकत कागदपत्रांची तपासणी. 2 शटरला सील ठोकल्याची देखील शहरात चर्चा. सोलापूरच्या बार्शीमधून आंतरराज्य ट्रॅक्टर चोरांची टोळी जेरबंद. बार्शी तालुका पोलिसांची कारवाई. या टोळीकडून 55,65,000चा मुद्देमाल जप्त करत 4 आरोपींना अटक करण्यात आली. लातूरच्या उदगीरमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोंबड्या आणि अंडी योग्य पद्धतीनं नष्ट. नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन. अमरावती जिल्ह्यामध्ये 153 कोटींची विकास कामं प्रशासकीय मान्यतेविनाच रखडली. स्थानिक स्वराज्य संस्थांचे 30 तर पाटबंधारे विभागाचे 15 कोटी रुपये अडकले. रुग्णवाहिकांच्या प्रतिसादामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात चौथा. 10 वर्षामध्ये 3,40,000पेक्षा अधिक कॉल्सना रुग्णवाहिकेचा धावा. सर्वाधिक 52,000हून अधिक प्रकरणामध्ये गरोदर मातांसाठी रुग्णवाहिका देवदूत ठरली. बुलढाण्याच्या टुनकी गावामध्ये सरपंच गावची लाडकी लेक योजनेचा शुभारंभ. नववधूंसाठी ग्रामपंचायतचा स्तुत्य उपक्रम. योजनेतून नववधूच्या कुटुंबाला 10,000 रुपयांची मदत मिळणार. सांगली एसटी विभागामधील कार्यालयामध्ये स्वच्छता मोहीम. महापालिकेच्या सहकार्यानं 1.5 टन कचरा संकलित. 100 ते 125 कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता मोहीम. कराड इथं अतुल मुळीक यांच्या संग्रहित शिवकालीन शस्त्राचं प्रदर्शन. पश्चिम महाराष्ट्र विभागाकडून भरवण्यात आलेल्या प्रदर्शनामध्ये 100 शस्त्र ठेवण्यात आली. अमरावतीमध्ये 52वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शन. माजी कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख विज्ञान नगरीमध्ये बाल वैज्ञानिकांची मांदियाळी. तर राज्यभरातून 330 विद्यार्थी अमरावतीमध्ये दाखल. रत्नागिरीमध्ये माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीपुळे मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई. मंदिरामध्ये फुलांची सजावट. मोठ्या संख्येनं भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरामध्ये मेडशी नगरी दुमदुमली. खंडोबा महाराज यात्रेनिमित्त उत्सव समितीच्या वतीनं भव्य महाप्रसादाचं देखील वाटप. आठवडाभर हरिनाम सप्ताह, शिवमहापुराण, त्याचबरोबर इतरही धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन. रावेरच्या खानापूरमध्ये कानिफनाथ मंदिर संस्थानच्या वतीनं पंचम यात्रा महोत्सवाला सुरुवात. 3 दिवस यात्रोत्सव चालणार. या यात्रा महोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा. जेजुरीमध्ये श्री स्वामीमय सेवा ट्रस्टच्या वतीनं स्वामी समर्थांच्या मूर्तींची भव्य मिरवणूक. शोभायात्रेवर जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण.